संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 26 मार्चला होणार आहे। आज केज कोर्टामध्ये सर्व आरोपींना व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं। चार्जशीटच्या कॉपी दिल्या गेल्या आहेत का याची आरोपींना विचारणा केली गेली। व्हीसीद्वारे आरोपींना न्यायालयात हजर केले गेले। आरोपींच्या वकिलाने आज तयारी नसल्याने पुढची तारीख मागितली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमका तपास कसा सुरू आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 डिसेंबर संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या। 11 डिसेंबर प्रतीक घुलेला अटक। 12 डिसेंबर जयराम चाटे महेश केदारला अटक। 29 डिसेंबर फरार आरोपींची मालमत्ता जप्तीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। 31 डिसेंबर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण। वाल्मिकला केज न्यायालयात हजर केलं। 4 जानेवारी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला पुण्यात बेड्या ठोकल्या। 8 फेब्रुवारी सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला। 1 मार्च आरोपपत्र कोर्टात दाखल। वाल्मिक हत्याकांडाचा मास्टर माइंड। 12 मार्च केज न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणी पहिली सुनावणी पार पडली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडलेली आहे आणि या दरम्यान आता पुढील सुनावणी ही 26 मार्चला होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। या सर्व आरोपींची व्हीसीद्वारे सुनावणी घेण्यात आलेली आहे। पुढची सुनावणी आता 26 मार्चला होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।